उजेड पाहिजे मग बरोबर हे दिसते ते क्लिअर. पार्टिकल खूप भारी होत असेल का तो पंप. तर नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता कशा प्रकारे तणनाशक चालू आहे संत्र्यामध्ये. आणि हे बघा हा संत्रा फुटलेला आहे आणि महिना दीड महिना झाले याला म्हणजे पाणी नाही, ते वरचंच पाणी चालू आहे. तर हा संत्रा आता थंड झालेला आहे. तर त्याच्यासाठी हे म्हणजे तणनाशक मारणं चालू, म्हणजे तणनाशकमध्ये गरमपणा राहते आणि वरचं उन्हाचं पण हे होतं. आणि आता हा संत्रा पुरा फुटलेला आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे फुटलेला आहे. तर बघू शकता फळं पण त्यांचे कसे झालेले आहेत. त्यासाठी आता हे गवत पावसाळ्यामध्ये म्हणजे मच्छर तयार होतात, म्हणून त्यासाठी हे तणनाशक मारावं लागते. कारण की पाणी साठा हे राहते याच्यामध्ये मग त्याच्यानं मच्छर तयार होतात. आणि मच्छर तयार झाल्यावर संत्र्यावर डंग मारते आणि संत्र हे पिवळे पडतात. त्यासाठी हे तणनाशक मारावे लागते. हे जी सेप तणनाशक आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती एक डबी आणलेली आहे. कारण की राऊंडअपचाच प्रकार आहे मित्रांनो तो. हे बघू शकता गवत कसं झालेलं आहे. हे बघा याच्या बाजूला तूर लावलेली आहे, पटपण मोकळा आहे. हे बघू शकता. आणि जी सेप हे 41% आला आहे. हे बघू शकता, म्हणजे राऊंडअपचाच हे आहे मित्रांनो. हे बघा जी सेप, हे बघा जी सेप पाहू शकता तुम्ही, जी सेप. आणि हे बघा याने सारच दिलेला हातमोची, म्हणजे कसं सुरक्षित राहायचं. आणि डेंजरचं हे पण दिलं आहे. हे बघा तारीख, हे बघा 28/4/2000 रोजी. आणि हे किंमत पण बघा किती याची. आणि ही डबी आणलेली आहे मित्रांनो, ही याच्यामध्ये टाकायला डबी आणलेली आहे. याचा रिझल्ट पण हे आहे म्हणतात चांगला. केना गिना जाते, दुधी जाते. आणि कारण की या राऊंडअपनी फक्त एकच जाते मित्रांनो, ते पण म्हणजे हराय गिराय लयाडी हे जाते. हे बघू शकता. तर अशाच माहिती सफरचंद गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.